तर ही दृश्य आहेत श्रॉफ बिल्डिंगच्या इथली। लालबागच्या राजावरती पुष्पवृष्टी झालेली आहे आणि यानंतर थेट जाऊयात गिरगावच्या इथे, कारण गिरगावमध्ये हळूहळू सगळ्याच गणपती बाप्पांचे विसर्जन होतं। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। गणेश, बाजूला हा अरब सागर महासागर आहे, तर दुसऱ्या बाजूला जनसागर आहे आणि इथंच या बाजूला जनसागर आहे आणि इथंच या भक्तांची आपल्या आराध्य दैवतासोबत या अरब सागराच्या दिशेला एक मिलन होतं, एक भेट होते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा योग असतो। मी इथं डाव्या बाजूला जर तुम्हाला दाखवलं तर अशी रांग लागली आहे भव्य दिव्य अशा गणेश प्रतिमांची, मूर्तींची। हे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई परिसरातले नावाजलेले मंडळ आहेत जे 10 दिवस या गणरायाची पूजा करतात आणि पूजा करून त्यांना निरोप देण्यासाठी या गिरगाव चौपाटीच्या दिशेला येतात। ही प्रचंड गर्दी आणि ह्या प्रचंड जनसागरला नियंत्रित करण्यासाठी मुंबई पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त, जवळपास 24,000 मुंबई पोलीस दलाचे कर्मचारी अधिकारी आज मुंबईच्या रस्त्यावर कार्यरत आहेत। तर त्याचसोबतच महानगरपालिका आणि इतर जी यंत्रणा आहे त्यांच्या मदतीनं हा विसर्जन सोहळा पार पडतोय अत्यंत उत्साहानं, आनंदानं आणि कोणताही गालबोट न लागता। या गिरगाव चौपाटीचे दृश्य आहे, एकामागे आपण हे गणेश प्रतिमा पाहतोय आणि हळूहळू हा विसर्जन सोहळा, ह्याचा रंग आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल आणि इथला विसर्जन सोहळा हा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे उद्या सकाळी 7-8च्या सुमारास ज्यावेळेस लालबागच्या राजाचं इथं आगमन होऊन विसर्जन होतं त्यानंतर पूर्ण पडणार आहे। डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर यावेळेला या गिरगाव चौपाटीच्या परिसरातलं एक रिलीफ देणारं दृश्य म्हणजे इथलं ट्रॅफिक। यावर्षी कोस्टल रोडचं उद्घाटन झालं आणि त्यामुळं एक ग्रीन कॉरिडॉर मुंबईकरांना मिळालेला आहे, ज्यांना दक्षिण मुंबईहून वांद्रा आणि इतर भाग उपनगराचे तिथं जायचं आहे, कारण कोस्टल रोड हा अंडर टनल जातो आणि त्यामुळं या परिसरामध्ये आज ट्रॅफिक कुठंच दिसत नाही आहे। तसं नियोजन केलं गेलं आहे आणि एक मोठा रस्ता ह्या भागात येणारे जी लोक आहेत त्यांना मिळालेला आहे, म्हणून भक्तांचीच फक्त ही गर्दी डाव्या बाजूने येते आणि इथं उजव्या बाजूला म्हणजे जे अरब सागर लावले गेले आहेत आणि महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी जबरदस्त बंदोबस्त पोलिसांकडनं, महानगरपालिकेकडनं अशा प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत। म्हणून आजचा दिवस सर्व भक्तांसाठी आनंदाचा असतो, उत्साहाचा असतो। एक सगळ्या गणपतीच्या या भक्तांच्या मनात एक गोष्ट ही निश्चित असते किंवा त्यांच्या कडून आपण इथं एक जयघोष नेहमीच ऐकतो, म्हणजे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। आणि मुंबई सारख्या या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जिथं नेहमीच अलर्ट असतं, त्या अलर्टला पाहता कडेकोट सुरक्षा व्यवस्थामध्ये इथं गणेश उत्सवाचा, गणेश विसर्जनाचा सोहळा पार पडतोय आणि हळूहळू गणेश गल्लीचा म्हणजे मुंबईचा राजा चिंतामणी यांचं आगमन जेव्हा इथं होईल तर हा पूर्ण परिसर भक्तांना तुडुंब भरलेला पाहायला मिळेल आणि इथं उत्साहानं आज हा विसर्जन सोहळा पार पडतोय। अगदी धन्यवाद गणेश, या सगळ्या ठिकाणची दृश्य आणि तितकीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।